नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपलं महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा, भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल साकेत येथे संपन्न झालं. यावेळेस खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, महापालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. यावेळेस पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. राष्ट्रगीत आणि राज्यगीताची धून यावेळेस वाजवण्यात आली. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याला 66 वर्ष पूर्ण होत आहेत याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन केलं. त्याच्यामुळे तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि मी माझ्या भावना आता मनोगतातून व्यक्त केलेल्याच आहेत. पण महाराष्ट्रामध्ये आज जे आपण पाहतोय, गेल्या 2.5-3 वर्षामध्ये विकासाचे प्रकल्प, लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून आशीर्वाद देखील दिले. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे सामाजिक न्यायाचे महाद्वार उघडेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. काँग्रेस पक्षाने व्होट बँकेमुळे हा निर्णय घेतला नव्हता, मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाला शिवसेनेचं संपूर्णतः समर्थन असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. 35 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेतून वर काढण्याचं तसंच 80% जनतेला जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य देण्याचा मोठा निर्णय मोदी यांनी घेतला आहे. शेतकरी आणि महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत. त्यामुळे आता जातनिहाय जनगणनेच्या या निर्णयामुळे सामाजिक न्यायाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला निश्चितपणे धडा शिकवतील. पहलगाममध्ये झालेला हल्ला देशावरचा हल्ला आहे. पाकिस्तानचे कंबरडे पंतप्रधान नक्की मोडतील, असा विश्वास देखील यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारत सरकारच्या आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला जो निर्णय आहे जातनिहाय जनगणनेचा, त्याचं मी स्वागत करतो. आणि हा ऐतिहासिक निर्णय आहे, कारण हा स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेला अतिशय धाडसी निर्णय आहे. आणि म्हणून मी शिवसेना त्याचं स्वागत करते आणि शिवसेना पक्ष त्यांच्या निर्णयाचं पूर्ण समर्थन करून त्यांना पाठिंबा देतोय. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपाकडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी 7:15 वाजता आयुक्त सौरभ राव यांनी ध्वजवंदन केलं. राष्ट्रगीत आणि राज्यगीत यांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर आज अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजवंदनानंतर महापालिका आयुक्त श्री सौरभ राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गुणवंत सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. प्रकाश बाळकृष्ण पोतदार, किशोरी दळवी, विशाल मोहिते, सुरेश चौधरी,
सरुबाई शेवाळकर, नागेश कांबळे, प्रतिभा गायकर, लता कांबळे, मेघा दुधावडे, मयुरी मोहिते, गणेश शिदर्डी, नागनाथ वंचेवाड या 12 सफाई कामगारांचा यावेळी शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचं रोप देऊन सन्मान करण्यात आला. ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे. संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते. कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली. या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे, कोकम सरबत आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची, पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे. ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी. आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे. मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे. ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा. आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे. पापडापासून चिंच वगैरे, कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, लोणची वगैरे, पापड वगैरे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील गणेशवाडी परिसरामध्ये तुळजाभवानी आईचं मंदिर उभारण्यात आलं आहे. अत्यंत देखणं अशा प्रकारचं हे मंदिर काळ्या पाषाणामध्ये उभारण्यात आलं आहे.
अगदी पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी भाविकांची रीघ लागल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. ठाणे शहरामध्ये अप्रतिम अशा प्रकारचं हे मंदिर उभं राहिलं आहे. काल या मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार श्री रवींद्र फाटक, राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष श्री सुहास देसाई यांच्या उपस्थितीमध्ये काल हा महाआरती सोहळा चांगलाच रंगला. यावेळेस प्रचंड मोठ्या संख्येने भाविक देखील उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं. सादर करीत आहोत या ठिकाणच्या महाआरतीची ही झलक. ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने उत्तर प्रदेशातील MD या अंमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त केला. हा कारखाना एका कपड्याच्या दुकानातील गाळ्यामध्ये सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडनं 2,30,49,000 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. उत्तर प्रदेश येथे 5 दिवस वेषांतर करून पोलिसांनी आरोपींवर लक्ष ठेवलं होतं. यातील एक आरोपी विज्ञान शाखेतील पदवीधर आहे. रसायनांचा वापर करून तो अंमली पदार्थ तयार करत होता. मोहम्मद कयूम, मोहम्मद युनुस हाशमी, बिपिन पटेल आणि देवेश शर्मा अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. ज्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा एमडी पदार्थ उत्तर प्रदेशमधून आला होता. त्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास केला, त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये API निलेश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या MD बनवणाऱ्याची जी फॅक्टरी आहे, कारखाना आहे, जिथं हा MD पदार्थ बनवला जातो, त्याचा त्यांनी शोध लावला. तपासामध्ये तो कारखाना सोहावल, जिल्हा अयोध्या, उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याचं निष्पन्न झालं. त्या अनुषंगानं PSI भोसले आणि त्यांची टीम ACP क्षीरसागर आणि PI मस्के यांच्या मार्गदर्शनामध्ये रवाना झाली. त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक तिथलं जे पथक आहे STF स्पेशल, त्याची टीम जी आहे स्पेशल टास्क फोर्स, याची आपण मदत घेतली. त्या अनुषंगाने आमचे PSI भोसले आणि त्यांच्या टीमनं वेषांतर करून, त्यानंतर रेकी करून आणि अधिक गोपनीयरित्या माहिती घेऊन सदरच्या कारखाना किंवा MD पदार्थ बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याचा शोध लावला. जो कारखाना किंवा MD पदार्थ बनवण्याचं ठिकाण आहे ते मोहम्मद कयूम, मोहम्मद युनुस हाशमी याचं सोहावल या ठिकाणी कपडे विक्रीचं दुकान आहे. त्या दुकानाच्या पाठीमागच ते MD बनवत होते किंवा त्यांचा कारखाना किंवा बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या दुकानाच्या पाठीमागच होतं.
ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या वर्षी देखील काळे बंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे. यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळे बंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं. काळे बंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे. गेल्या साधारणपणे 30-35 वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली. यावर्षी सीझन 25 वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला. साधारण 15 मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि 5 एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि 10 मेला परत सीझन संपतोय. असं एकदम विचित्र वर्ष आहे. 1998 नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे. आता आपल्याकडे हापूस आणि पायरी हे 2 प्रकारचे आंबे आलेले आहेत. आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे. पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही, कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बाजारात वगैरे सगळीकडे कोवळे आंबे काढले जातात. तर त्यामुळे त्या कोवळ्या आंब्यांना काहीच चव नाही, तो पचपचीत पपईसारखा लागतो. आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो, त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे. कुठे नाही आपली घरं झाली, नग्न धिंड काढली, आपल्या आया बहिणीच्या गुप्तकात लाकडं कोंबली त्याने. आज उगवला समुद्रेचा दिसदारी. हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे. हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये. हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे. अरे इथं रस्त्यावरती असं बोंबलत गाणं म्हणण्यापेक्षा पोटा पाण्याचं बघ काहीतरी. माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे, त्यांचे विचार कळले पाहिजे, मगच तिच्या जिंदगीचं भलं होईल. समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते. काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे. यासाठी पाहिजे संघटना. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना. समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ. लढाऊ मारू, संघर्ष करू, क्रांतीने समता प्रस्थापित करू. जय भीम. जय भीम. जय संविधान. ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी, पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दाही. अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा. एकेकाची कुंडली काढा. त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाहीत तर कोण घेणार. आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत. चरबी आली आहे तुम्हाला, तुम्ही असे नाही ऐकणार. तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला? आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं. इथं फक्त धर्म एक सांगितला जातो, पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात. आपला हिंसेला विरोध आहे, क्रांतीला नाही. काही करा, ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे. ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज, तो दलित. जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित. अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार, त्यांचं संरक्षण करणारच. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.